जातीचे रंग का सारखे नाही? का प्रत्येक जण अजूनही देशाला स्वतंत्रता मिळूनही 75 वर्ष झाले तरीही आपण या पाबंदी मोडू शकलो नाही? हे माझा सगळ्या जीवाला प्रश्न पडत होता. म्हणजे साहेबांनी कधी अंधश्रद्धा मानली नाही. वाटेगावचं नाव सगळ्यांनी घेतलं. आमचे धनुभाऊ ते म्हणले त्यांना पारितोषिक मिळालं का आणखी काय मिळालं, पण त्यांना समाज कल्याण खातं मिळालं. धनुभाऊ मला तो पशुसंवर्धन मिळालं. माझे बंधू आणि भगिनी सर्वांचं हे नाव घेत नाही, क्षमा करा, कारण खूप खमंग वास त्या अण्णाभाऊ साठेंच्या आपला जो हा सभागृह आहे तिथून येत आहे. आणि मलाही लागली भूक. आणि धनंजय भाऊनी जे भाषण केलं त्यांनी माझं पोट थोडं भरलंय. त्यामुळे मी आता गोड भाषणानंतर कसं पोट भरून जेवायला आपण काय 2-4 पोळ्या भाजी भात वरण सगळं खातो, पण तोंड गोड करायला आपलं एवढं सुद्धा पुरेसं असतं. एक लाडू, एक गुलाबजामुन, तसं माझं भाषण. धनुभाऊनी पोटभर आपल्याला मार्गदर्शन केलं. मी उगा आपलं गोड खाऊ आणणार. आज माणुसकी हे कशाला तोंडी लावायची हे माहित नाही झालं जगाला. या परळीने देशाला खूप चांगले प्रयोग दाखवलेले आहेत. मुंडे साहेब राजकारणात असताना या परळीमध्ये प्रस्थापितांची सत्ता जुगारून सर्व वंचितांना सोबत घेऊन पहिल्यांदा नगरपालिका लढवलेली आहे. आणि आम्हाला ही शिकवण हीच दिलेली आहे. आमच्या लहानपणापासून लोकशाही अण्णाभाऊ साठे, बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अगदी संभाजीराजेंचा छावा असेल, छत्रपती शिवरायांचं श्रीमान योगी असेल, या सगळ्या महापुरुषांच्या बद्दलचं वाचन आणि या महापुरुषांच्या बद्दलच्या संस्कारांना घेऊन आम्ही लहानाचे मोठे झाले. वाचाल तर वाचाल, शिकाल तर मोठे व्हाल. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. आणि आज हे गुरगुरणारे प्रत्येक गल्लीमुळात जे आमचे छावे तयार आहेत ते शिक्षणाच्या जोरावर. आणि अण्णाभाऊ साठेंनी पण सांगितलं, परदेशामध्ये जिवंतपणे त्यांना सन्मान मिळाला. पद्मश्री ताईंनी, धनंजय भाऊंनी हे सांगितलं, ज्याला परदेशामध्ये जिवंतपणे सन्मान मिळतो त्या माणसाला आपल्या देशामध्ये गल्लीबोळामध्ये देखील तो सन्मान मिळाला पाहिजे. आजही मिळतोय आणि भविष्यातही मिळाला पाहिजे. मी जेव्हा राजकारणात पहिलं पाऊल ठेवलं, प्रचाराला ग्रामीण भागामध्ये गेले. पहिल्यांदा बौद्ध विहारमध्ये जाऊन आम्ही कार्यक्रम घेतो. मग आम्ही आवाज बरा यायला का? आम्ही त्याच्यानंतर बौद्ध विहारामध्ये जंगलवाड्यामध्ये जायचो. अशा करत आम्ही प्रत्येक समाजाच्या बैठका घेऊन गावाच्या मुख्य आठवड्याच्या वाड्यामध्ये जाऊन बैठक घेतली. आपला अमेरिकेमध्ये इथे राहिलेली बाहेर देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला घटना दिल्यानंतर प्रत्येकाच्या रक्तामध्ये लाल रंग सगळ्यांचा सारखा आहे, तर जातीचे रंग का सारखे नाही? का प्रत्येक जण अजूनही देशाला स्वतंत्रता मिळूनही 75 वर्ष झाले तरीही आपण या पाबंदी मोडू शकलो नाही? हे माझा सगळ्या जीवाला प्रश्न पडत होता. आणि हे प्रश्न जर आपल्याला उत्तर शोधायचं असेल तर आपल्याला शिक्षण हा एकमेव मार्ग आहे. म्हणून शिक्षणामध्ये वंचितांना, पीडितांना आरक्षण देऊन शिक्षणामध्ये आरक्षण देणं म्हणजे काय? त्या आपल्या लेकराला कमी जेवण मिळाल्यामुळे जे लुकडे लेकरू असते, आपण त्याला जरा तूप लावून जास्तीत तर ते आपल्या समाजातलं दुसरं लेकरू राहू नये, बारीक लेकरू राहू नये, अशक्त राहू नये. मी लहान असताना मला काही वाईट वाटलं, मला मी लढायची, मी बाबाला सांगायची, असं झालं बाबा म्हणजे आपण त्याचं घर उन्हात बांधलं. मला वाटायचं घर उन्हात बांधता येते. एखाद्या नंतर चुकीचं केलं, बाबा याचं घर उन्हात बांधलं. आणि उन्हात घर बांधायचं म्हणजे काय? जे घर आपल्याला उन्हामध्ये बांधलेलं असतं ते सवनी देतं. जे उन्हामध्ये नेतृत्व उभं राहतं ते आपल्याला सवनी देतं. मला
मोठ्या झाडाच्या सावलीमध्ये जर तुम्ही उभं राहिले, तुम्हाला तुमची सावली दिसली का? तुमच्या घरामध्ये तुम्ही उभं राहिलं, तुम्हाला सावली दिसली का? तुम्हाला सावली तेव्हाच दिसते जेव्हा तुम्ही उन्हात कडकत्या उभं राहतात, तेव्हा अण्णाभाऊ साठे हे उन्हात उभे राहिले म्हणून आपल्याला ही सावली मिळालेली आहे. अजूनही आपल्यापर्यंत ही सावली. तेव्हा लोकांनी अवघ्या 16व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची शपथ खाली. ती स्वराज्याची शपथ खाताना सगळ्या 18 पगड जाती जमातीचे मावळे त्यांच्या खांद्याला खांदे उभे राहिले. म्हणून परकीयांच्या विरुद्ध आपण लढू शकलो, म्हणून स्वराज्याची स्थापना आपण करू शकलो. ती हिंदवी स्वराज्याची स्थापना होती, ती परकीयांपासून रक्षणाची स्थापना होती. त्यांनी अंगावर तलवारीचे घाव झेलले म्हणून आपण स्वतंत्र देशामध्ये. महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून अभ्यास केला म्हणून ते तेवढे मोठे तज्ञ झाले, म्हणून त्यांनी घटना लिहिली, म्हणून आपण आज या देशामध्ये लोकशाहीने सगळ्यांना समान अधिकार दिलेला अधिकार आपण करतो. आणि म्हणून आपण जर उन्हामध्ये राहिलो तर आपल्या लेकरांना सावली मिळत असते. आणि ते लेकरे 3-4 पांढरे शर्ट घातलेले आहेत. निर्मित खाली शर्ट मागून काही आहे मांजराचा छावा. किती अभिमानाने त्यांनी त्याच्या शर्ट वर लिहिलेला आहे. आपल्या समाजाच्या आपण ज्या वर्गात जन्मलो त्या जातीचा अभिमान बाळगणाराच माणूस स्वतःही मोठा होत असतो, स्वतःच्या जातीला देखील मोठं होतं. हे छावे उद्या वाघ होतील आणि समाजाच्या सगळ्या गोष्टींपासून समाजाचं रक्षण करतील. हा आशीर्वाद एक मोठी म्हणून तुम्हा सर्वांना देतो. धर्मोनी सांगितलं की श्रद्धा बाळगण्याविषयी काही नाही, पण अंधश्रद्धा बाळगण्याच्या बद्दल लोकशाही अण्णाभाऊ साठेंनी शिकवली की ही पृथ्वी ही कामगारांच्या कष्टावर घामावर उभी आहे. त्यांनी सांगितलं कामगारांच्या कष्टावर घामावर उभी असणारी ही पृथ्वी म्हणजे आता याच्यातले सगळे आले. गोरे माणसं आले परदेशातले, काळे माणसं आले परदेशातले, चायना मधले आले, भारतामधले आले, कुठल्याही कसे दिसणारे, डोळे मोठे असणारे, लहान डोळे असणारे, पिवळी त्वचा असणारे, लाल त्वचा असणारे, कुरळे केस असणारे, सोनेरी केस असणारे सगळे आले. त्यांच्या मजदुरांनी क्रांती केली म्हणून ते देश मोठे झाले. आणि हे अण्णाभाऊ साठेंनी सांगितलेलं आहे. म्हणून मजुरी करायला, कष्ट करायला बिलकुल लाज वाटू द्यायची नाही. आपल्या परिस्थितीची लाज वाटू द्यायची नाही. आपण तिथे जन्मलो त्या परिस्थितीची, त्या समाजाबद्दल मान खाली करायची नाही. एकदा दुसऱ्याने पुढे टाकून एकदम मोठ्या मानवर करून जगायचा तर आपण 4 लोकांना पुढचा रस्ता दाखवू शकतो. म्हणून श्रद्धा बाळगा, अंधश्रद्धा बाळगू नका. मुंडे साहेबांनी तेव्हा मुंडे साहेब मुख्यमंत्री असताना एक असा प्रपंच झाला होता. गणपती दूध प्यायले होते. प्रत्येक जण जायचं गणपती समोर दूध ठेवतो आणि माझं गणपतीने दूध पिलं. मुंडे साहेब म्हणले माझा गणपती दूध पीत नाही. एवढा टीका पण झाली, तेवढंच कौतुक झालं. कौतुक कुठून झालं? हे सामान्य माणसाकडून झालं, विधी तुबड्यांकडून झालं. कारण जेव्हा त्या जातीचे रंग भरत होतो तेव्हा गरीबाला त्याच्या रंगावरून, त्याच्या जातीवरून व्यवस्थेतून बाहेर ठेवण्याचं पाप होत होतं. आणि ते पाप करणारे अंधश्रद्धा बोकाळणारे लोक होते. म्हणून मुंडे साहेबांनी कधी अंधश्रद्धा मानली नाही. वाटेगावचं नाव सगळ्यांनी घेतलं. आमचे धनुभाऊ ते म्हणले त्यांना पारितोषिक मिळालं का आणखी काय मिळालं, पण त्यांना समाज कल्याण खातं मिळालं. धनुभाऊ मला तर पशुसंवर्धन मिळालं. मला तर ज्यांना बोलता येत नाही पशुसंवर्धन सांगत असताना आपल्याकडे पर्यावरण पण आहे. अहो पण या दोन्ही लोकांना व्यक्त होता येत नाही ना. पर्यावरण मंत्रालय हे समजवतं नाकी लोकांना. पण मुंडे साहेबांची एक शिकवण आहे. मुंडे साहेबांनी सांगितलं जे पद आपल्याला मिळतं ते पद आपल्या नावाने ओळखलं गेलं पाहिजे. या संस्कारात आम्ही वाढलेलो आहोत. आणि म्हणून मी जेव्हा ग्रामविकास मंत्री झाले, काय करावं म्हणले, या ग्रामविकास मध्ये काहीच काम नव्हतं मला तसं. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणली. 25-15 लोकांना माहिती सुद्धा नव्हता. गावागावामध्ये झाला. त्याच वेळी वाटेगावला 5 कोटी रुपयाचा निधी आपल्या अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी माझ्या कार्याच्या माध्यमातून दिलेली. त्यावेळी मी सावित्रीबाई फुलेंच्या नायगाव या जन्मस्थळी निधी दिला. त्यावेळी मी जिजाऊंच्या जन्मस्थळी सिंदखेड राजाला निधी दिला. या श्रद्धास्थानांचा
जे स्मारक आहेत ते जगाला पुढच्या पिढीला शिकवण्यासाठी ज्या पशूंना बोलता येत नाही त्यांचं खातं माझ्याकडे, ज्या पर्यावरणाला व्यक्त होता येत नाही त्याचं खातं माझ्याकडे. पण मी एक वचन देते तुम्हाला, अण्णाभाऊ साठेंच्या विचारांनी प्रेरित होऊन या परिस्थितीत सुद्धा या खात्यांचं नाव होईल असं काम करण्यासाठी मी जळजळत राहीन आणि तुम्हाला अभिमान वाटेल असं काम. हे पर्यावरण जे जागतिक आहे, जिथे डोंगर कोसळत चालले, दर्या कोसळत चालल्या, पाणी संपत चाललंय, ऑक्सिजन कमी होत चाललंय, वृक्ष कमी झाले, याहीपेक्षा भयानक पर्यावरण माणसांचं चाललं. हे माणूस पृथ्वीला आणि सृष्टीला रंग काय, हिरवे झाड आहे, निळं पाणी आहे, काळे डोंगर. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.